जय शिवराय भावांनो. आज आपण निघालोय परत एकदा एक नवीन ब्लॉगची सुरुवात आणि नवीन ठिकाण. नवीन ब्लॉगची सुरुवात म्हणजे आपण आता चाललोय मुळशी तालुक्यामध्ये. ते बेसिकली माझं गाव पण येते, तर गावाला पण निघालोय आता. एक गोष्ट म्हणजे मुळशीमधली एक म्हणतात की नेचर जे आहे ना, ते खूप भारी आहे नेचर मुळशीत. संध्याकाळचा टायमिंग आहे, टाइममध्ये आपण निघालोय जरा मजा येते ट्रॅव्हल वगैरे करायला. आता तर आपण इथं निघालोय म्हणजे माझ्या घरापासून अराउंड 35 किलोमीटरचा टाइम फ्रेम. माझं घर अराउंड 35 किलोमीटर. 35 किलोमीटर म्हणजे अराउंड माझ्यासाठी पकडा एक ते सव्वा तास. आणि 1 ते सव्वा तास मी तुमच्या बरोबरच राहील, म्हणजे तुम्हाला पण समजत नाही एक्झॅक्टली मुळशीमध्ये यायचं कसं किंवा कसं तुम्ही घरी येऊ शकता किंवा कसं आहे वातावरण, तर काय करू शकतो आपण. तेव्हा व्हिडिओ टाकण्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली तुमचे व्हिडिओ टाकण्यामध्ये. तुम्ही खरं आहे ना खूप मोठे ब्लॉगर व्हाल. खूप ओळख पण होती तुमचे, कोलॅबरेशन होतील, पैसे जास्त यायला चालू होतील, खूप काही होईल. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला पाहिजे. तर म्हणजे आता आपण बघतो ना की पैसा म्हणजे सगळं आहे. पैशाने तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, त्या गोष्टी तुम्ही ह्याने नाही करू शकता. तर आपण म्हणतो ना की सगळ्या गोष्टी पैशाने होतात. पैसा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. पैसे काही पैसा कमवा, खूप जास्त पैसा कमवा. कोणी असं आपल्याला पोस्ट नाही दाखवलं पाहिजे तू असं आहे, तू तसं आहे, काय आहे. आपण कुठेतरी चुकतोय असं हे लक्षात ठेवा. थोडंफार तरी आहे ना, मला आपण आहे ना आपल्यासाठी जर असं पुढं काही मेडिकल प्रॉब्लेम आला बघा, घरामध्ये प्रॉब्लेम जर सांगू येत नाही तर तिथं काय आहे, कशाची इमेज असते पैसा. डॉक्टरला काय देणार तुम्ही, तिथे तिथे देणार नाही तुम्ही डॉक्टरला, तुम्ही पैसा देणार. त्यामुळे ते कमवा, स्वतः काहीतरी करा, इंडिपेंडेंट राहा. समजा उद्या तुम्हाला नोकरीवरनं काढलं किंवा बिझनेसमध्ये समजा लॉस झाला, तर मग तुमच्याकडे सेकंड ऑप्शन पाहिजे. बाबा हे करू शकतो का, हे केल्यानंतर मला पैसे भेटले. बघा कोणतेही काम करताना तुम्हाला लगेच पैसे कधीच भेटत नाही. जर तुम्ही एम्प्लॉई असाल ना तर ते प्रत्येक महिना पेमेंट मिळतं. पण तुम्ही जर बिझनेस स्वतः चालू केला की तिथं खूप, माझे व्हिडिओ बनवणारे खूप सारे बिझनेसमॅन असतील, त्यांना विचारा की 6 महिने तरी पहिले तुम्हाला आहे ना इन्कम मिळत. युट्यूबला पण तसंच समजा, 6 महिने तुम्ही मेहनत करा, 6 महिने तुम्हाला कळेल त्याचं यूट्यूब नक्की देईल. आणि मी पण तोच प्रयत्न करतोय. मग मी पण असं काही दिग्गज नाही आहे की व्हिडिओ यूट्यूबमध्ये की तुम्हाला मी एवढं सांगतोय की मी जसं काय 2-3 लाख रुपये कमवतोय, असाचा पण प्रश्न नाही. मी आत्ताच ब्लॉग बनवणं चालू केलं आहे आणि मला बघा मी पॅशन म्हणून माझं ब्लॉग मी करतो. जॉब करून माझं पॅशन म्हणून मी ब्लॉग करतो. असं अजिबात नाही की नाही का मला म्हणजे असं हे नाही आहे माझं. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी करत राहा. मी तर म्हणतो बघा सगळ्या गोष्टी करा, एन्जॉयमेंट करा, स्वतःसाठी पण पैसे वाचवा. पण ते कसं एका ठिकाणाहून इन्कम एवढी येणं थोडं इम्पॉसिबलच गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होतात. आज मी स्वतः पाहतोय की ना एका गोष्टीवर राहिलं ना
की आपल्या स्वतःच्या गरजा पण पूर्ण होईल. एवढ्या गरजा खरंच पूर्ण झाल्या पाहिजे. बघा ना, हा आहे ना, इथं आपण आता खडकवासला रोडला आतमध्ये पोहोचलो. व खडकवासल्यापासून आहे ना दोन रोड पोहोचतात. एक तर एक छोटा रोड आहे, एक थोडा मोठा आहे. पण ते मोठा रोड आहे ना, खरं रस्ता भारी रोड आहे. म्हणजे तुम्ही लास्ट पर्यंत ना असं तुम्हाला वाटणारच नाही की आपण आलोय कुठं. असं नाही केलं. मजा येते ते गाडी चालवायला तेवढा येतं. खूप मजा येते गाडी चालवली ना तेवढं येतं, म्हणजे खूप मजा येते. ते तुम्ही विचार पण करू शकता. बसवाले आहेत ना, ट्रेनवाले, ती दिवशी एखाद्याला ठोकणार आहे. यांना पण अक्कल नाही आहे बुलढाण्यावाल्यांना, की आपली गाडी आपण कशी लावली पाहिजे ना, आपल्या गाडीची त्याला काय प्रॉब्लेम होणार नाही ना, त्याची तरी काळजी घेतली पाहिजे त्यांनी. ते असे शिकलेले लोक असतात ना, केवळ आडाणी काम करतात. दुसऱ्यांना म्हणतात की तुम्ही काय, तुम्हाला काय कळतं, तुम्हाला काय काय असतं. हाच तो रोड आहे बघा. आता इथून तुम्ही सरळ गेलात, हा रोड तो खडक बसलेला एकदम सरळ गेलात तर, आणि बघा इथं तुम्ही खाली गेलात ना राईट हँड साईडने, तर डायरेक्टली पोहोचतो आपल्या गावाकडे जायचं. आता मी इकडे निघालोय, थोडा लॉंग रोड घेतोय मी तुमच्यासाठी. मी का घेतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. खरंच तिकडे जा, तुम्ही स्पेस बघा किंवा ती जागा पण बघा, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ना खरंच त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. म्हणजे एवढी मजा येते ना गाडी चालवायला, की तुम्ही पण म्हणता ना अरे खरंच. तो जे प्लेस सांगितलं ना मला, ती गोष्ट आवडली आणि मी तिकडे फिरत होतो. हो का, इकडे उजव्या साईडला खडक बसलाय. मला जो इकडे दाखवलं, गाड्या वगैरे लागलेली खरं बसतच नाही ते. गाडी वगैरे कंटिन्यू चालू असतात. खूप लोक येतात इथं, म्हणजे फिरायला वगैरे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. खूप लोक येत असतात भजी खायला, वेळ घा वगैरे. टाइमपास न करताय ना आपण निघूया. जो खडक बसलाय ना खूप मोठा आहे, आणि त्याच्यावरती खूप लोकांचं हे पण चालतं, घर पण चालतं. असं म्हटलं हरकत नाही, कारण की खडकच्या बाजूला खूप लोक आहेत त्या मानले बघायला. टाकून निघतोय तुफा रोडने. पण आता इथून एवढी गर्दी जरा कमी खडक बसल्यापर्यंत गर्दी काय असते, कारण की तिथे लोक येत असतात, लोकल लोक. तेव्हा काही नाही, तुम्ही पुढे गेलाच नाही एवढी गर्दी नसते. कम्पॅरिझन खूप कमी आहे गर्दी. हा रोड आहे ना, आता पूर्ण मोकळा रोड आहे. पूर्ण मोकळा आहे, पूर्ण. थोडा लांब पडतो पण हा चालवण्याची जे मजा आहे ना, थोडी अडवतो. मला म्हणलं की समजून जाईल, चालवण्यात किती मजा आहे. मी जे ह्याच्याने चाललोय ना, महाराष्ट्र रोड, जसं आपलं इथनं बघा आता इथनं जे आहे ना,
इथनं जो रोड चालू होतो तो खूप चांगला रोड चालू होतो. ते बघा तुम्ही ना, आता तुम्ही समोर जर बघितलं ना, कोणच नाही बोलत, कोणच नाही. खूप लिमिटेड लोक आहेत ते, चांगले चांगले लोक आपण म्हणतो ना, चांगले चांगले लोक आहेत ना, फिरायला येतात, पण ते खूप लिमिटेड आहे. म्हणजे तुला एवढं कोणाला जास्त माहिती असेल ना, तर मला माहित नाही की आपण जर तसं कम्पॅरिझन करून जर बघितलं ना, खूप कमी लोक येतात इथे. पण आहे ना, तुम्ही जर खरं या, म्हणजे संध्याकाळी नाही जमलं रात्री तुम्हाला, सकाळी येतो. तर संध्याकाळी मी यासाठी आलो होतो की संध्याकाळी आता मी ऑफिसमधून सुटलं, ऑफिसवरनं सुटल्यानंतर मी निघालो निघाल्यानंतर आहे ना, निघाल्यानंतर आहे ना बघा, इथं एक थोडा पॅच आहे, थोडीशी गर्दी लागते याच्यात नाही यायला. पण एकदा बघा हा जो स्पॅच एकदा निघून गेला ना, तर पुढे बघा गर्दीच नाही. आता बघा तुम्ही एवढ्या भागात मी एवढं पुढं आलो, तुम्हाला दिसते गरज नाही, स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता तिथं काहीच नाही करत. फक्त गाडी सांभाळून चालवा, रोड चांगला मिळाला म्हणून कशी चालवून असं नाही करू नका. कारण की इथं बघा अजून मधून डायरेक्टली टर्न आहे, तुम्ही बघितलं ना, अजून मधून टर्न आहे तिथं. टर्न असल्यामुळे प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का? टर्न असल्यामुळे इश्यू आहे ना की पटकन माणसाला समजत नाही टर्न नेमकं पुढं आलाय. मला तर समजलं आता म्हणता, कारण की मी डेली येत असतो इकडं, त्यामुळे मला माहिती आहे की हा टर्न इकडे घेतला तिकडे, पण नवीन लोकांना ते पटकन एवढं पटकन जाणून येईल. थोडं काय आहे ना, सगळ्यात सिम्पल सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की आपण आहे ना गाडी नीट चालवत असतो. कारण की ॲक्सिडेंटची संख्या खूप जास्त आहे आपल्या इथं. काही ठिकाणी रोडची कामं पण चालू आहेत, पटकन एखादं रोडचं काम चालू आहे, पटकन आपण गेलो तिथं लाईटमुळं पटकन नाही समजलं आपल्याला, अरे इथं तर नव्हतं इथं. तसं आवड करा भाई, ते प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे, समजून पण घेतलं पाहिजे. आवडेल. पण एवढ्या एरियामध्ये मी एक गोष्ट पाहिली, म्हणजे कंपॅरिझन तुम्ही ना बाकीच्या ह्यांना केलं ना, कचरा आहे ना त्या बाबतीमध्ये खूप कमी आहे बाबा. म्हणजे गावाकडे लोक आहेत ना, तर म्हणजे त्या बाबतीला म्हणजे हे पण करत असेल, आपण म्हणता येईल बाबा कचरा करू नका कोणी वगैरे, असं असं पण असू कचरा करू नका, नंतर येऊन काय असं पण ते खूप शकतात गावाकडे. पण बघा ना तुम्ही किती सुंदर, किती साफ रोड आहेत. जे रोडचं पहिलं काम नव्हतं ना, तेव्हा थोडा प्रॉब्लेम होत होता. पण आता बघा रोडचं काम जेव्हा जसं झालंय ना, एवढा कचरा नाही जे आपण कंपॅरिझन करतोय ना, तेवढा कचरा तर नाही आहे. आता पुण्यामध्ये तुम्ही जर गेलात ना, तर ठिकठिकाणी तुम्हाला कचरा दिसेल. आणि मला तर हे समजत नाही की ते जे काम करतात ना, म्हणजे एक्झॅक्टली ते एकदम कचरा काम तेवढं सोपं नाही आहे. कारण की लोक काय ना, आता लोकांना ते माणूसचे प्रकारच नाही राहिले. कुठेही कुठेही कचरा टाकतो, लोकांना तो उचलावा लागतो. आणि परत उचलला नाही तर मग त्यांचा सुपरवायझर असून त्यांचा प्रॉब्लेम वेगळा, आपला प्रॉब्लेम वेगळा. तर काही गोष्टी समजून घेण्यासारखे समजलं पाहिजे काही गोष्टी. आपण पण समजून घेतलं नाही तर आपण पुढच्याला समजून नाही घेतलं तर आता आपलं कसं बोलायचं, ही गोष्ट तुम्हाला पण समजली पाहिजे. म्हणजे जे इथं राहतात ना, तर त्यांच्याकडनं थोडंसं आदर्श घ्यावं. तुम्हाला कुठं पण कचरा दिसणार नाही एवढं, स्वतः बघतोय कुठंच दिसणार नाही कुठं. टाकलं तर आता आपण पास ऑन केले म्हणून गडपास आता मी जस्ट पास ऑन केलं आहे, जस्ट आपण पुढे येतो. इथं बघा म्हणजे येणार इथं कोणी असेल ना, तिथं खूप सारे हॉटेल्स पण आहेत. चहा, रिक्षा, फिल्टर कॉफी पण इथे खूप सारे हॉटेल आता झालेले आहेत. म्हणजे आता ते
कंपॅरिझन करतो की अरे कुठं काय भेटलं का नाही खायला वगैरे, किंवा आपण बाकीच्या गोष्टी पाहतो म्हणजे बघा, मी तरी आता एवढा आनंदी आलोय सगळ्या गोष्टी आहेत बाबा इथं मला तर दिसतं. आणि गर्दी पण त्या मानाने खूप कमी आहे बसमुळे वगैरे झाली गर्दी, त्या मानाने खूप गर्दी कमी आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाही तुम्ही सांगत राहा, तुमच्यावर थोडं मोटिवेशन पण मिळेल मला. आणि व्हिडिओ बनवायचा एक आपण नॉर्मल जे असतं ना व्हिडिओ बनवायचा. तर हा कल्चर आहे ना मला कधीच नाही काय खरंच माझी गाडी पब्लिक बसते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला सांगितलं पब्लिक सपोर्ट केलं ना भारी वाटतं. म्हणजे सपोर्ट असताना सगळ्यांचं नाही होत. ते सपोर्ट माझे आता मी सोलो रोड प्रेझेन्स गाडी चालवत तर कसं होतं माहिती आहे का तुला म्हणजे काय असतं की ना आपण जिथं जातो जायचं हे असतं ना आपलं कुठं लोकेशन असतं आपलं त्याच्याबरोबर थोडं सांगणं पण महत्त्वाचं असतं थोडं सस्पेन्स पण महत्त्वाचं असतं. आणि बघा हा एकदम खाली सगळ्यात म्हणजे तुम्हाला इथे जास्त पण दिसणार नाही वाईट असं नाही वाटलं पाहिजे नाही का नुसतं करतोय नुसतं करतोय मग असंच कसं नाही तसंच होतंय माझं काही विषय नाही मग आता मी व्हिडिओज नाही बनवत मग तुम्ही करू त्यात काय अर्थ नाही लक्षात ठेवा बघा जेव्हा डायरेक्ट खरंच म्हणजे ना व्हिडिओ बनवताना मनापासून बनवा जेणेकरून आहे ना त्याच व्हिडिओ तुम्ही पब्लिकला दाखवणार पब्लिक जेव्हा बघतो ना तो व्हिडिओ कसं खुश झाला पाहिजे मी काय बोलताय कसं बोलतोय बाकीचं आणि ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कधी पण तुम्ही ना अशा रोडनी जाताना असं दाखवावं लागेल
काही काही जण घाबरतील, सोलो ट्रॅव्हलर वगैरे असतात रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल वगैरे करतात, ते प्रत्येक सेमच गोष्ट होईल असं काही माहिती काही होईल त्यासाठी सांगतो. आता खूप लोक म्हणतात की एक्झॅक्टली ब्लॉगिंगसाठी वापरायचं म्हणजे काय काय वापरू शकतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगेन, ब्लॉगिंगसाठी तुम्ही नॉर्मल कॅमेरा, पहिलाच व्हिडिओ बनवण्यासाठी नॉर्मल कॅमेरा वापरा. नॉर्मल कॅमेरा म्हणजे फोन कॅमेरा वापरायचा झाला, फक्त हँडलला फोन कॅमेरा लावू नका, कारण की फोनमध्ये असतात सेन्सर, आपला हँडल झटके मारत होतो समजा, झटके मारल्यानंतर त्या सेन्सरचा काही प्रॉब्लेम नाही होत. तर त्या गोष्टी सांभाळून तुम्ही फोन हँडलला लावा. नाहीतर बघा तुमच्याकडे ऑप्शन खूप आहेत, म्हणजे स्टँड मिळतं, हेल्मेट यूज करण्याचं त्यांना एक माउंट वगैरे मिळतं, ते अटॅचमेंट वगैरे भरपूर मिळतात, त्याचा वापर पण करू शकतो. तर बघा तुम्ही जर प्रॉपर तुम्हाला कॅमेराच घ्यायचा आहे, तर मग मी वापरतो ॲक्शन कॅमेरा 4 सिरीज वापरतो. ॲक्शन कॅमेरा 4 सिरीज वापरतो. बघा ॲक्शन कॅमेरा 4 सिरीज वापरायचं म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये ना तुम्हाला जास्त एडिटिंग करायची गरज नाही लागत. आणि माझे व्हिडिओ बघा तुम्ही ना कधी एडिट केले नसतात, नॉर्मल असतात, काही मी कधी जात असतात किंवा करत असतात, तर ह्या गोष्टी मला कधी पण असतात एडिटिंग वगैरे तुम्हाला जशी व्हिडिओ मी इथं बनवतो ना, ऑनलाईन जशी व्हिडिओ बनवतो ट्रॅव्हल करतो, सेमच व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल सेम. आणि बॅकअप पण बरोबर ठेवत चला, त्याच्यानं आपण कुठं पाऊस त्या आपण गोष्टी बरोबर ठेवतात. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, आपण ट्रॅव्हल वगैरे करत असतो, बेसिकली आपण ट्रॅव्हल करताना काय प्रॉब्लेम होतो की ना काही गोष्टी हे समजतं, म्हणजे आपण कोणाचं पेट्रोल संपलं किंवा काय संपलं किंवा मोबाईलची चार्जिंगच संपली, अशा पण गोष्टी होऊ शकतात. बघा असं म्हणणार नाही की अशा गोष्टी होणार नाही, अशा गोष्टी पण होऊ शकतात, पण त्या गोष्टी समजतात. मग आता तुम्ही बोलू शकता सर्व परत चालू होतं, इथं बघा इथे ना असा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. डायरेक्टली समोर तुम्ही वगैरे गाडी कधी समोर चालवून उद्देश एवढंच येतो जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम नको येतात, तो चालवतो त्याला पण काही प्रॉब्लेम. मला सांगायची आहे ना, हा रोड कसा वाटला तुम्हाला इथे यायचं खरंच म्हणजे मनापासून तुम्ही याल किंवा मनापासून तुम्ही म्हणता येईल असं म्हणजे खरंच तुम्ही येण्यासाठी उत्सुक आहात का इथे. हा रोड आहे ना एकदम क्लिअर रोड, पुढं काही वगैरे असतात ना, गाडी पटकन कंट्रोल नाही, तर या अशा ठिकाणावर नाही ना हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो की पटकन गोष्टी आहे ना कंट्रोल नाही. तुम्ही आहे ना थोडंसं संयम ठेवा गाडी चालवताना. गाडी चालवताना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की बघा जेणेकरून बघा तुमचं नुकसान नको व्हायला. आणि बघा अशा ठिकाणी आहे ना पटकन लोक नाही आहेत, जेवढं आपण कंपॅरिझन पुणे किंवा बाकीच्या सिटीजमध्ये करतो ना की एकदम पब्लिक एरिया असतो, एखाद्याने पटकन उचललं वगैरे, ते एकदम उचलणार कोणीच नाही, कोणीच इथं फक्त काय आहे की एखादं जर जाणार येणार असेल तर काही जसं मी तुम्हाला सांगितलं ना, हा रोड आहे तर हा रोड बघा तुम्हाला एवढा आवडेल ना हा रोड गाडी वगैरे चालवायला. तुम्हाला इकडे यायला आवडेल का मला तुम्ही सांगा फक्त त्या. हा बघा म्हणजे आता बघा एकदम शांतता आहे.
ती गाडी चालवतो शांतता म्हणजे पुढे जावं ट्राफिक टेन्शन ट्राफिक आहे ट्राफिक आहे गाडी घालते तिकडे गाडी घालते असं बघा इथे म्हणजे पुढं पण दिसणार पुढं पण जे लिमिटेड लोक येत असतील ना तेवढंच लोक असतात म्हणजे गावाकडले लोक गावाला भेटायला एवढीच लोक तिथं बघा नाही तर मग रोड एकदम छान रात्रीच्या वेळेस तर कोणाला काही खबर पण लागणार नाही करता आणि कशी गाडी चालवणार असं पण गाडी सुरू गाडी जोडी काय केली मशीनच आहे आपण जेवढं पळवू तेवढं ते पळणार जेवढं आपण हळू चालू करू ते हळू चालू स्वतःवरती कंट्रोल ठेवा गाडी चांगली आहे हे लक्षात ठेवा की घरी कोणतरी वाढ बघतोय ते पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि तिथे गरजेचं म्हणजे असं आपण बघितलं नाही पोहोचलं खरं सांगितलं गाडी जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल दोन जात असाल ना तुम्हाला एक बेनिफिट पण आहे म्हणजे कॅमेरा धरायला एक माणूस तुमच्याकडे आहे कसं हे करायचं कॅमेरा धरायला एक माणूस म्हणजे याचा अर्थ एकच आहे कॅमेरा जरी प्रॉपरली धरला ना तर तुम्हाला ना पुढं कॅमेरा लावायची गरज नाही लागणार सोलो ट्रॅव्हलरमध्ये तो लय मोठा फटका असतो तुम्हाला खरं सांगितलं सोलो ट्रॅव्हलरमध्ये प्रॉब्लेम आहे ना सोलो ट्रॅव्हलरमध्ये हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आहे ना हे जास्त म्हणजे बेनिफिट तुम्हाला जास्त नाही भेटत कारण की ही एकच गोष्ट अशी आहे ना त्यांची जशी इच्छा असेल आपण मला असं वाटतं ना रोडचं म्हणजे त्या रोडची कामं खूप चालू आहेत मेन रोडचं तर रोडची कामं एवढं चालू म्हणजे मोठा रोड होता आता हायवे होतं डायरेक्ट म्हणजे तिथं तो हायवे झाला ना माझं तर म्हणजे कोण सांगतो की जास्तीत जास्त हायवेमुळे पटकन सोपं होतं तर काय रोडचं सध्या तरी काम चालू आहे पण काम चाललं रोडवरती ना बघा तुम्ही ना लोकांना पर्यायी मार्ग पण त्यांनी पहिलेच काढून ठेवला म्हणजे यायचं नाही तर नाही म्हणजे त्रास पण नाही लोकांना जास्त असं आपण गणत होतो आमच्या इथे एरिया कसा कमेंट फक्त यासाठी की तुम्हाला पण म्हणजे मला तुम्हाला काय वाटतंय मला पण कळलं पाहिजे सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण एक आपलं असतं ना की मनामध्ये असतं ना की अरे हा ह्याची कमेंट आल्यानंतर मला आज मला खूप चांगलं वाटतं असं पण फील आला पाहिजे तुम्ही मला हे आता इथलं पण थोडंसं चांगला रोड चालू झाला
लवस्तीचे म्हणजे आम्ही तिथं राहतो. पाचशे म्हणजे इथं नियर बाय लांब. तिथं गावं पण बघा उसाडे गाव आहे. उसाडे गाव चांगलं. हाच एक रोड आहे बघा, आज सिंगल रोड आहे तिकडे जायला. या सिंगल रोडवर नाही ना बघा, तर तुम्ही आला नाही ना बघा, थोडी थोडी रोड आहे. आणि खूप मजा पण येते. मी ना 2-3 ब्लॉक फक्त चालू करत आहोत. मी तुम्हाला खरंच सांगेन 2-3 करा. कसं मजा वाटते रे असं ट्रॅव्हल जास्त रात्रीचं पण ट्रॅव्हल नाही होत. हे सर्व चांगले असतं असं काही नाही. त्या रोडवर कसं आहे एकदम मध्ये टर्न आहे, मध्येच या अशा गोष्टी होतात. तुम्ही पण कधी कधी असं कन्फ्युजन व्हाल. प्रत्येकात बघा रोड चांगला असेल ना याची गॅरंटी थोडी कमी असते. लक्षात ठेवा. कधी जा कुठे जा, हा रोड तर जरा थोडंफार तरी चांगला आहे. सगळे रोड चांगले असतील ना याची कधी गॅरंटी नसते. कधी उतार कधी चढ असं तुम्हाला ते त्या अकॉर्डिंगली करावं लागतं. रोड चांगलाच आहे म्हणजे रोडचा असं काही प्रॉब्लेम नाही. रोड चांगलं आहे पण कसं आहे ना रोड छोटा आहे. पटकन समोर गाडीवाल्याने पटकन समोर निघाली. रोडचं कसं आहे माहिती आहे का, एकदम टर्न येतं एकदमच टर्न मारला ते सगळी एवढं रात्रीच्या वेळेस येतं ना आम्हाला तर सगळं नाही तुमच्यासाठी पण आणि फ्युचरमध्ये त्यासाठी पण म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक रोड चांगलंच असेल असं नाही हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि एवढंच बोलून आहे ना मी आता सगळं ब्लॉग सांगतो बोला फक्त तुमच्या जे लाईक्स फॉलोअर्स ते द्यायला तर आपण काय करतो की सगळं करतो पण लाईक फॉलो करतो सबस्क्राईब करायला होऊ शकतो. आपण कमेंट करायला होऊ शकतो. एक मोटिवेशन देत राहा. मोटिवेशन मिळाल्यानंतर आपण कसं आहे ना चांगली अजून चांगली प्रयत्न करू देऊ शकतो. पण एक कोणाचं सपोर्ट म्हणजे तुमचं सपोर्ट केलं मी तसं मला सपोर्ट करत राहा. आणि एवढं बोलून आहे ना मी माझा ब्लॉग संपवतो. जय जय